परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मृतं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीच्या अभंगावर चिंतन करत आहोत। आज आपण चिंतनासाठी घेतलेला अभंग मन्मथ माऊलीचं हृदय प्रेमानं ओतपोत झालेलं आहे। मन्मथ माऊली बालक भावामध्ये आहेत। मी भगवंताचा बालक आहे, भगवंत माझी आई आहेत। हा बालक भाव आणि सर्वस्व आईवर सोपवण्याचा भाव या अभंगातून माऊली प्रकट करतात। जर भगवंताला आपण आई मानलो, भगवंताचा मी पुत्र आहे आणि भगवंत माझी आई आहे, अशा जर अनुभव विश्वात राहिलो तर काय आनंद लाभतो, भगवंताचं कसं प्रेम लाभतं, ते या 4 चरणाच्या अभंगात माऊली सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। कारण माऊलीचा प्रत्येक अभंग अभंगी निरूपण अनुभविले ज्ञान, त्या जो ज्ञानाचा अनुभव घेतला, भगवंताचं बालक, भगवंताला आई मानून जी माऊलीने साधना केली, त्या भगवंताचं जे प्रेम मिळतं साधकाला बालक अवस्थेत, ते प्रेम कसं असतं, त्या प्रेमाची अवस्था काय असते, हे सांगण्याचा या अभंगातून प्रयत्न केलेला आहे। आजचा चिंतनासाठी घेतलेला अभंग। उमारंग अमुची माय आम्हा सुखा उने काय, घेता नामामृत ध्वनी प्रेम ओसांडीत मनी, क्रीडू गणाची या मेळी करू आनंदाची टाळी, मन्मथ मने कृपावंत ठेविया मापाशी चित्त, घेता नामामृत ध्वनी प्रेम ओसांडीत मनी। या अभंगात माऊली उमारंग, आधी उमा, उमा म्हणजे भगवती पार्वती, ज्या पार्वतीनं शिवाय नमा या पंचाक्षरी मंत्राचा नारदाकडून उपदेश घेतला। भगवान शिवाच्या प्राप्तीसाठी शिवाय नमा या पंचाक्षरी मंत्राचा, नमः शिवाय या पंचाक्षरी महामंत्राचा उपदेश घेतला आणि तपश्चर्या केली, नाम साधना केली आणि त्या तपश्चर्येनं तिला भगवंताची प्राप्ती झाली आणि ती भगवती शिवस्वरूप झाली, शिवाची अर्धांगिनी झाली, शिवाच्या रंगात रंगून गेली। देवाच्या रंगात रंगून जाणं म्हणजे काय? देवासारखं होणं नव्हे, देवच होणं। जशी भगवती पार्वती भक्तिबळावर, पार्वतीला उमाई म्हटलं जातं, आणि त्या उमाचा रंग भगवंताची भक्ती करत करत, त्या शिवभक्ती करत करत त्या रंगात तल्लीन झाली, असा उमारंग। भक्तीच्या बळावर देव त्या भगवतीनं आकळला, म्हणून देवाचं नाव काय? उमारंग। उमेच्या रंगात जो रंगला, भक्तीच्या सुख घेण्यासाठी शिव भगवती शी एकरूप झाला, म्हणून माऊली म्हणतात उमारंग। भगवान शिवाचं नाव आहे उमारंग। उमारंग अमुची माय आम्हा सुखा उने काय। 1-2 वर्षाचं बालक
त्याचा आईवर पूर्ण विश्वास असतो. एखाद्या यात्रेमध्ये जातं त्यावेळेस आईनं त्याच्या बोटाला धरलेलं असतं. यात्रेत लाखो लोक असतात, लाखो लोकांची गर्दी असते, पण त्याला विश्वास असतो, माझ्या आईनं माझा हात धरलेला आहे, मला आता जगाची काही भीती नाही. आईवर विश्वास आहे त्याचा, आणि त्या विश्वासापोटी आईचं बोट धरून तो सगळं पाहतो, यात्रा पाहतो, यात्रेचा आनंद घेतो. पण त्याचं सगळं लक्ष, त्याचं सगळं विश्व म्हणजे काय असते? त्याची आई असते. आई एवढं बालकावर प्रेम करणारं जगात कोणीच नसतं. निस्वार्थ जर कोण प्रेम करत असेल तर आई आहे. पूर्वी आईला माय म्हणलं जायचं, पूर्वीच्या काळी माय म्हणलं जायचं, प्रेमाचा शब्द माय, अत्यंत गोडवा माय ह्या शब्दामध्ये. तर उमारंग आमुची माय, भगवान शिव आमची आई आहेत. आई म्हणल्यानंतर बालकाची किती काळजी घेते. रात्री जर बाळाला ताप आली, बाळाला जर झोप लागत नसेल तर आई त्याला थंड पाण्याच्या पट्ट्या करील, त्याला औषध पाजेल, त्याला जिभेला कडवट लागत असेल तर त्याला जे आवडते ते करून देईल. आणि बाळ झोपल्यानंतरच आई झोपी जाईल. बाळ ज्यावेळेस अंगणात जातं, अंगणात गेल्यानंतर बाळाच्या पायात खडा टोचतो आणि ते आई म्हणून हाक मारल्या मारल्या आईच्या डोळ्यातून टचकन पाणी बाहेर येतं. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वराचं जर रूप, प्रगट रूप पाहायचं असेल तर आपली आई आहे, आपली माता आहे. साक्षात ईश्वराचं प्रकट रूप म्हणजे आपली आई आहे. तर बंधूंनो, मित्रांनो, मातांनो, जीवनामध्ये जर आपल्याला ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल, जीवनामध्ये जर परम सुख पाहिजे असेल, परम आनंद पाहिजे असेल, तर ज्या आईनं आम्हाला जन्म दिला, ज्या आईनं आम्हाला लहानाचं मोठं केलं, ज्या आईनं आम्हाला नाव दिलं, ज्या आईनं आम्हाला हा देह प्रदान केला, आमच्या अंगात वाहणारं रक्त त्या मातेचं आहे. त्या आईला कधीही दुःख देऊ नका. आईची सेवा करा, आईवर प्रेम करा. आणि तुम्हाला जर आईवर प्रेम करता, आई वडिलावर प्रेम करता आलं नाही तर तुम्ही कोट्यावधीही जन्म घेतलो तर त्या ईश्वराची तुम्हाला प्राप्ती होणार नाही. कारण ज्याला जन्मता त्या आईमध्येच देव दिसत नाही, त्या आईबद्दलचं प्रेम निर्माण होत नाही, आईची सेवा करावं वाटत नाही, आईची भेट घ्यावी वाटत नाही, अशा माणसाला देव कसा कळल? कारण प्रत्येक देवाला वाटतं प्रत्येकाला माझं दर्शन व्हावं, प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, प्रत्येकाला प्रेम मिळावं, म्हणून भगवंत आईच्या रूपानं प्रगट होतो. बाळाला 9 महिने पोटात धारण करतो भगवंत. बाळाला जे खायची इच्छा झाली ते मातेला इच्छा होते आणि आई जेवते आणि नाळेवाटे बाळाचं पोषण होतं. बाळ जन्मल्या आई प्रेमानं छातीशी घट्ट धरते आणि त्याला दूध पाजवते, अमृत पाजवते. आईचा श्वास आणि आईचा प्राण जर कोण असेल तर बाळ असतं. मग आईचे आपल्यावर थोर उपकार आहेत. आजकाल आपण पाहतो माणसं 4 धामची तीर्थयात्रा करत आहेत, 3 टाइम पूजा करत आहेत, प्रवचन करत आहेत, कीर्तन करत आहेत, पण आई वडिलाकडे पाहायला त्यांच्याकडे वेळ नाही. आईला बोलायची त्यांची तयारी नाही,
आईची त्यांना आठवण नाही. जर तुम्हाला प्रेमाचं, भगवंत कसा आहे? आनंद स्वरूप आहे. भगवंत कसा आहे? प्रेम स्वरूप आहे. भगवंत कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे. आणि ह्या सर्व गोष्टीची साकार मूर्ती म्हणजे आमची आई आहे. प्रत्येकानं रोज सकाळी उठल्या उठल्या आईच्या चरणी नमस्कार करून घर सोडलं पाहिजे. तुम्ही लांब असाल तर दिवसातून एक फोन करून तर आईला बोललं पाहिजे, आई कशीस. फोन करणं नाही झालं तर मनातल्या मनात आईचं स्मरण केलं पाहिजे. आईला काय पाहिजे, काय नको याचा विचार केला पाहिजे. जगामध्ये जर भगवंताचं साकार रूप कोणतं असेल तर मी तर म्हणेन ती आई आहे. मग हा बालक भाव, हा विश्वासाचा भाव, हा प्रेमाचा भाव, हा आनंदाचा भाव, आणि या आनंदाच्या भावातून जर भगवंताची प्राप्ती करायची असेल, भक्ती करायची असेल, तर आधी आमची आई समजून घेणं महत्वाचं आहे. आधी आमची जन्मदाती माय समजून घेणं महत्वाचं आहे. माऊली त्या ठिकाणी म्हणतात, माय बाप अन्न न घाली चांडाळ, अन्न छत्री जळ वाढीत असे. तुम्ही लाखाची पंगत जीव घालत असाल, पण जन्मदेत्या आईला तुम्ही एक टाइमचा चहा, एक टाइमचं जेवण, शुगर असेल, बीपी असेल, वेळेवर गोळी आणून देत नसाल तर काहीही उपयोग होणार नाही. हा मायेचा महिमा आहे. आधी आईचा महिमा सांगूनच या अभंगाचं निरूपण करणं गरजेचं आहे. कारण माणूस खऱ्या, तुका म्हणे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. ही माणसं आंधळी झालेली आहेत. त्यांना वाटतो घरच्या आईला बोलू न बोलू, काशीला गेल्यावर देव भेटल, रामेश्वरला गेल्यावर देव भेटल, बद्रीनाथला गेल्यावर देव भेटल, सप्त्याची पंगत घेतल्यावर देव भेटल. पण आईची सेवा न करता, आईला कब्बर चहा न देता, आईला जेवायला न देता, आईला कपडे घेऊन न देता, आईला हिवाळा वॅसलीनची डब्बी, काय लागल ते तुमच्या शक्तीप्रमाणे जितकी तुम्हाला सेवा करता येईल तितकी सेवा न करता तुम्ही कितीही देवाची पूजा केली तर त्या देवाचं तुम्हाला प्रेम मिळणार नाही. देवाचं प्रेम मिळायचं असेल तर बालक होवं लागल. इथं माऊली म्हणतात, ज्या आईनं जन्म मला दिला, ज्या आईनं मला प्रेम दिलं, आणि मी जोपर्यंत बालक होतो तोपर्यंत आईच्या विश्वासावर निवांत होतो. बाहेर गेलो, चिखलात पडलो, घरी आलो तर माझी आई माझं अंग साफ करणार आहे, अंग साफ करणार आहे. कुठं लोळून आलं, कुठं लोळलास रे बाबा म्हणणार नाही. चिखला जर माझ्या बाळाला चिकूल लागला म्हणेल, आई पदरानं तिचं अंग पुसल. इतका आईचा, मायेचा महिमा आहे. आणि ते बालक निवांत राहू शकतं. तसं भगवंत आमची आई आहे, भगवान शिव आमची आई आहेत. आणि भगवान शिव माझ्या देहाचे करते करविते आहेत. माझा देह माझ्या आईच्या चरणी, शिव म्हणजे माझी आई आहेत. माझ्या आईवर माझा भरोसा आहे. माझी आई मला भूक लागल्यावर जीव घालणार आहे, तहान लागल्यावर मला पाणी देणार आहे. मी आईचं लहान बालक आहे, मी मोठा झालेलोच नाही. देवा तू माझी आई आहेस आणि मी तुझं लहान बाळ आहे. मी मोठा नाही रे देवा, मी लहान बाळ आहे तुझा. आणि मला सुखाला का कमी आहे? उमारंग आमची माय, भगवान शिवच जर माझी आई असतील आणि मी त्यांचं लहान बालक असेल तर मला बाजारात माझी आई म्हणजे माझा भगवंत मला धरून घेऊन जाईल. मी कुठं पडेल का काळजी घ्यायला माझा भगवंत आहे. माझ्या हातानं काही चुकीचं होईल का हे सांभाळायला माझा भगवंत आईच्या रूपानं आहे. माऊली म्हणतात, उमारंग आमची माय, भगवान शिव माझी आई आहेत. मला हाताला धरून चालवतात, मला भूक लागली की जीव घालतात, माझे कपडे मिळाले की कपडे धुण्याचं काम. म्हणजे अंतकरणाला जर मलिनता होत असेल तर ती मलिनता दूर करण्यासाठी माझी आईच्या रूपानं भगवंत माझ्या हृदयात बसलेले आहेत.
माझं हृदय मलिन होऊ देत नाहीत, माझ्या मनाला घाण लागू देत नाहीत, कारण ते माझी आई आहेत. आणि माझ्या मनाला घाण न लागल्यामुळं माझी दृष्टी बालक दृष्टी आहे. घरच्या ते उजेड, चोरात ते अंधार, नेनो दीप बारे भिन्न भाव. लहान बालक पाळण्यात झोपलेला आहे. एखाद्या माणसाने 1,00,000ची सुटकेस आणून ठेवलं आणि दुसऱ्या चोरानं ती सुटकेस उचलून नेलं. त्या बालकाला सुटकेस आणून ठेवणाऱ्याचं कौतुक नाही ना, सुटकेस घेऊन जाणाऱ्याचं दुःख नाही. त्या बाळाचं लक्ष फक्त आई आहे. मला भूक लागली की रडलं की दूध पाजवणार आहे, मला कपडे घालणार आहे, माझं सगळं संगोपन करणार आहे. तसं माऊली म्हणतात, भगवान शिव हे माझी आई आहेत. भगवान शिव माझी सर्व काळजी घेतात. मला संसाराची चिंता करायची गरज नाही. मी भगवंताचा लहान बालक आहे. मला काहीही कमी नाही. आम्हा सुखा उणे काय. लहान बालकाला काही चिंता नसते. राशन आणायची चिंता नसते, ना बाजारात जायची चिंता नसते. फक्त आईनं जेवायला बोलवलं, जेवायचं, खेळायचं आणि आनंदात राहायचं. म्हणून संत म्हणतात, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. देवा, तुला काही द्यायचं असेल तर मला लहानपण दे, मला लहान बालक कर, आणि तू माझी आई हो रे देवा. मला लहान तुझं बालक कर, तुझं प्रेम दे. मी माझी काही इच्छा करणार नाही. माझ्या आईनं मला जसं ठेवील तसं राहीन. माझ्या भगवान शिवानं मला जसं ठेवील संसारामध्ये, त्या परिस्थितीमध्ये मी आनंदात राहीन, मी सुखी राहीन. हे समर्पणाचा भाव माऊली सांगतात. पुढं म्हणतात, घेता नामामृत ध्वनी, प्रेम ओसांडीत मनी. आणि बाळ जसं आई 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 म्हणून हाक मारतं, त्याचं विश्वच आई आई असतं. तसं हे शिवा, तूच माझी आई आहेस. शिव 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 म्हणत बसवण्णाच्या वचनात म्हणतात, हंबा हंबा म्हणत गाईचं वासरू जसं हाक मारतं देवा, तसं हे कुडल संगम देवा, मी शिव 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 म्हणत तुला हाका मारतो. माऊली म्हणतात, घेता नाम अमृत ध्वनी, प्रेम ओसांडत मनी. एकदा तुम्ही प्रेमानं आई म्हणून हाक मारून बघा, किती आनंद होईल. एकदा सद्गुरूनं नाम दिलं, ही भगवंत तुझी आई आहे आणि शिव तुझं त्याचं नाव आहे. ह्या भावामध्ये त्या भगवंताला आईचं बालक समजून तुम्ही शिवाय नमा म्हणा, शिव 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 म्हणा. घेता नाम अमृत ध्वनी, प्रेम ओसांडित मनी. तिथं शास्त्र पाठ असायची गरज नाही, अभंग पाठ असायची गरज नाही, कीर्तन करता यायची गरज नाही, प्रवचन करण्याची गरज नाही, भगवेच कपडे घालावा अट्टास नाही, पांढरेच कपडे घालावा असा अट्टास नाही. आईनं जसं ठेवलं तसं फक्त आई, बालक जसं आई म्हणून हाक मारतं आणि त्याचं हृदय भरून येतं. आणि आई कुठंही असेल, बाळाची हाक मारल्या मारल्या हातातले भांडे धुणं सगळं टाकून जसं पळत येते, तसं भगवंत आम्ही प्रेमानं त्याला हाक मारू त्यावेळेस आईसारखा आम्हाला पळत येतो आणि प्रेमानं मिठी मारतो. घेता नामामृत ध्वनी, प्रेम ओसांडीत मनी. हे उदाहरण सांगायचं असलं तर रामकृष्ण परमहंस ते देवाचं बालक समजायचे. त्यांची इष्टदेवता जगन्माता होती. जगन्माता कालिका देवीच्या मंदिराचे पुजारी होते आणि ते आई मी तुझा बालक आहे आणि लहान बालकासारखं राहायचे. एकदा त्यांची कीर्ती ऐकून संत आहेत, परमहंस आहेत, निस्पृह साधू आहेत, असं शशीधर तर्क चुडामणी नावाचे कलकत्त्याचे विद्वान पंडित, त्यांनी निरोप पाठवला की मी रामकृष्ण परमहंसाला भेटायला येत आहे. त्यावेळेस ते आईला म्हणू लागली, आई मी तुझा बालक ग, एवढे मोठे पंडित येणार, ते शास्त्र चर्चा करणार, मी काय बोलणार ग आई. बाल स्वभाव, आई मी काय बोलू ग आई, मला कुठलं
गीता माहीत नाही, भागवत माहीत नाही, परमरहस्य माहीत नाही, कुठलं ग्रंथच मला काही माहीत नाही. मला फक्त तुझं प्रेम, मला फक्त आई तुझी भक्ती माहीत आहे आणि आई तुझं मला नाम माहीत आहे. ह्याच्या पलीकडे मला काही येणार नाही. मी त्यांच्यासोबत कसं चर्चा करू ग आई, असं आईला म्हणू लागले. आणि तितक्यात ते पंडितजी आले आणि पंडितजी चर्चेला बसले. आईला हाक मारल्यानंतर आई जशी येते तशी ती जगन्माता भगवती रामकृष्ण परमहंसाच्या हृदयात विराजमान झाली आणि त्या शशीधर तर्क चुडामणी सोबत पंडितासोबत शास्त्र चर्चा करू लागली. इतकं जबरदस्त शास्त्रावर अनुभवाचं ज्ञान सांगू लागले परमहंस की त्या शशीधर चुडामणीच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले आणि ते म्हणू लागले, खरं ज्ञान मला तुमच्या चरणापाशी आल्यावर कळालं. म्हणून ते रामकृष्णाच्या चरणावर नतमस्तक होतात. त्यावेळेस रामकृष्ण भानावर आले. अहो उठा, हे काय करता, हे तुम्ही काय करता? अहो तुम्ही किती तत्वज्ञान सांगितलं. त्यावेळेस परमहंस म्हणतात, मी काहीही सांगितलं नाही. जे काही सांगितलं ते माझ्या आईनं सांगितलं. हो, माझ्या तुम्ही नमस्कार करू नका. मी आईचा बालक आहे. जे काही ज्ञान असेल ते आईचं आहे. इथं माझं काहीही नाही. तुम्ही मला नमस्कार करू नका. हो, मी लहान आहे तुमच्यापेक्षा. आपण महान पंडित आहात. असा बालक भाव घेता नाम अमृत ध्वनी, प्रेम ओसांडित मनी. त्यांच्याही हृदयातून प्रेम मुखातून प्रगट झालं आणि त्या ऐकणाऱ्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू येऊ लागले. तरीच फळ धन्य झालो उमा, तरीच फळ जन्मा आलो उमा रंगी धन्य झालो. ते पंडित म्हणू लागले, धन्य झालो. असं ईश्वराचा बालक होण्यामध्ये जो आनंद आहे तो कशातही नाही. पुढे म्हणतात, क्रीडू गणाची या मेळी, करू आनंदाची टाळी. भगवान शिवाचा मी बालक आहे. शिव माझी आई आहेत आणि त्या शिवगणासोबत मी बालक खेळणार आणि सदैव आनंदात राहणार. मला जे जे माणसं भेटतील ते भगवान शिवाचे गण आहेत समजून मी त्यांच्यासोबत आनंदाचा जीवन व्यवहार करणार. मी त्यांच्यासोबत हसत खेळत क्रीडेत जीवन घालणार. चिंता, शोक, भय या सगळ्या विकाराला लहान बालकापाशी जसे विकार कोणतेही नसतात, त्याला चोरी होईल म्हणून भीती नसते, त्याला कमाई झाली नाही म्हणून दुःख नसतं, त्याचा सगळा विश्वास आईवर असतो, तसा मी भगवंता तुझा बालक आहे. तुझ्या गणासोबत खेळणार आणि सतत आनंदात राहून शिवाय नमः म्हणणार. कारण शेवटच्या चरणात माऊली म्हणतात, मन्मथ मने कृपावंत, ठेवी आम्हापाशी चित्त. आमची आई कृपावंत आहे. आमची आई कुठंही असली तर आई म्हणून बालकांना हाक मारल्या आई जशी पळत येते तसा माझा शिव कृपावंत आहे. मी त्याचे बालक आहे, त्याचं लहान लेकरू आहे आणि त्याचं चित्त सदैव माझ्यापाशी आहे. मी लहान बालक आहे, त्याचा सगळा विश्वास माझ्यावर आहे आणि त्याला एकटं सोडणार नाही. मन्मथ म्हणे कृपावंत, ठेवी आम्हापाशी चित्त. त्याचं देवाचं चित्त आमच्यापाशी आहे, माझं चित्त त्याच्यापाशी नाही. माझा फक्त विश्वास आहे की माझा देव मला उपाशी मारणार नाही, माझा देव मला उघडं ठेवणार नाही, माझा देव माझ्या मनात वाईट विचार येऊ देणार नाही, माझा देव माझ्या डोळ्यानं कुणाकडे वाईट नजरेनं पाहू देणार नाही, माझा देव माझ्या हातानं कुणाचं वाईट करणार नाही. हा माझा विश्वास देवावर आहे. कारण तो कृपावंत आहे आणि त्याचं चित्त सदैव माझ्यावर आहे. त्यानं माझा हात धरलेला आहे. हात माझा कधी सोडून मला कुठं वाट चुकू देणार नाही. अशी भक्ती तुम्हाला आम्हाला प्राप्त होण्यासाठी आपणही भगवंताचं बालक होऊन बालभावानं भगवान शिवाची साधना करावी
आणि जीवनात जो अनुभव प्राप्त होईल तो अनुभवाचा आनंद घ्यावा. ओम शांती शांती शांती.